अतिशय हिंदी मराठी आणि इंग्रजी तिन्ही भाषेवर प्रभुत्व आणि क्रिकेटचं अगाध असं ज्ञान आहे या व्यक्तीकडे आणि नेहमीच अजयला ऐकताना एक खूप वेगळी मजा येत असते आणि भरपूर फॅन्स अजयचे डोंबिवली परिसरामध्ये देखील झालेले आहेत कारण सध्याच्या घडीला अजयचे देखील समालोचन प्रत्येक जण आवर्जून ऐकत असतो। यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू येतो अलंग द कार्पेट डीप स्क्वेअरच्या दिशेने। मैदानावरती जबरदस्त फाईट दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये सरस्वती कालिंग वर्सेस कबीर 11 खानिवली या दोन ताकदवर बलाढ्य संघादरम्यान। एका बाजूला विवेक शेलार सारखा एक जबरदस्त गोलंदाज, दुसऱ्या बाजूला भरपूर वर्षाचा अनुभव असणारा शेखर द्रवी। ओव्हर द विकेट, चेंडू पूल करतायत स्क्वेअरच्या दिशेने, चेंडू जातो, क्षेत्ररक्षक वेगाने चालल्यात, चेंडूच्या मागे मात्र चेंडू आत ढकलण्यामध्ये शेवटच्या क्षणी त्यांना यश आलं। चांगला प्रयत्न आणि या दरम्यान धावा पूर्ण होत आहेत। मैदानावरती 3 धावा। सलामीला पण पाहू शकाल विद्यानंद आणि यतीश आहेत, गोलंदाजी मार्कर गोलंदाज रोशन। अजय, गुड आफ्टरनून विनोद, गुड आफ्टरनून टू ऑल। तर दुपारचं सत्र या ठिकाणी सुरू झालंय आणि ही खूप मोठी मॅच आहे। दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत। आपल्या अभियानाची सुरुवात करतायत हे दोन्ही संघ, खालिंग आणि खानिवली। सुरेख फटका, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू काढला अतिशय छान पद्धतीने, चेंडू जातोय सीमारेषेकडे, सीमारेषा पार 4 धावांसाठी। खिलाडी भैया खिलाडी भैया खिलाडी, खिलाडी भैया खिलाडी भैया खिलाडी, खिलाडी भैया खिलाडी भैया खिलाडी। थोडासा आखो टप्प्याचा चेंडू होता विनोद आणि वेट देखील होती त्या ठिकाणी, हात उघडण्याची संधी होती विद्यानंदकडे। एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे आणि आपली आक्रमकता त्यांनी दाखवून दिली या फटक्यामध्ये। पॉइंट आतमध्ये होता, त्याच्या डोक्यावरून चेंडू काढला आणि 4 धावा प्राप्त केल्या। संघाची धावसंख्या बिनबाद 8। गोलंदाज रोशन राईट आर्म ओव्हर द विकेट। खोलवर टप्प्याचा चेंडू आता मात्र व्ही मध्ये ड्राईव्ह केलाय मिड ऑफच्या दिशेनं आणि एक चोरटी धाव पूर्ण केली जाते। विद्यानंद बद्दल बोलायचं झालं तर खूपच आक्रमक फलंदाज आहे आणि मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता आहे, परंतु बऱ्याचदा मी पाहिलेलं आहे की कन्सिस्टन्सीचा कुठेतरी अभाव त्याच्या खेळीमध्ये दिसलेला आहे। त्याच्या कारकिर्दीमध्ये एकूण आपण पाहिलं तर कन्सिस्टन्सी राहिलेली नाही। सातत्य असणं फार गरजेचं आहे, फॉर्म ठेवणं फार टिकवणं फार गरजेचं आहे। यावेळेस माझा चेंडू स्लॉक्सी व्हॉट अ शॉट, स्क्वेअरले क्लिअर करतोय षटकार। यतीश एक आधारस्तंभ म्हणून यतीशकडे पाहिलं जातं खालिंग संघाकडून। अप्रतिम फटका, स्विंग केलाय ऑन साइडला, आपण पाहू शकाल फुल स्विंग ऑफ द ब्लेड आणि टायमिंग चांगलं होतं। ऑन साइडला एक दर्जेदार षटकार। यतीश शेलार आणि शेखर दळवी दोघांसाठी सुवर्ण संधी। अर्धशतक जर यांनी झळकावलं तर मात्र निवा पाटील यांच्याकडून 501 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल। तसेच विवेक शेलारसाठी देखील हॅट्रिकसाठी 501 रुपयांचं पारितोषिक आहे। पुल केलाय चेंडू, आता मात्र टायमिंग अचूक साधता आलं नाही, मात्र इनफिल्डच्या वरून चेंडू काढलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने। चांगला प्रयत्न, शेखरने निश्चितच चौकार अडवलाय आणि 1 धाव त्या ठिकाणी वाचवले आपल्या संघासाठी। 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। गुड रनिंग बिटवीन द विकेट्स, चांगली सुरुवात, दर्जेदार सुरुवात आपण पाहतोय सरस्वती खालिंग संघाच्या माध्यमातून। पहिलं षटक कंप्लीट, धावसंख्या बिनबाद 18। ग्रेट स्टार्ट विनोद। नक्कीच फ्लाइंग स्टार्ट, एक आश्वासक सुरुवात, मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जाण्याचा नक्कीच प्रयत्न करतील कारण ज्या प्रकारे खालिंग संघाची गोलंदाजी आहे आणि इथे जर एक मोठी धावसंख्या उभी केली तर दबाव टाकता येईल खानिवली संघाविरुद्ध आणि त्यामुळेच एक चांगली सुरुवात पाहायला मिळते। एक चांगली भागीदारी विद्यानंद आणि यतीशमध्ये। विद्यानंद 6 धावांवर नाबाद खेळ, दुसऱ्या बाजूला यतीशने आपण पाहिलं तर आतापर्यंत 12 धावांचं योगदान दिलेले आणि 18 धावा, एकही अवांतर धाव आली नाही, मात्र धावा आल्या त्या सर्व बॅट मधून आल्यात। अजय, दोन्ही फलंदाजांचा आत्मविश्वास वाढलेला आहे ज्या पद्धतीने सुरुवात केली। ग्रुप ए चा हा सामना आपण पाहतोय। ग्रुप ए चा हा दुसरा सामना आहे।
स्पर्धेची उद्घाटनीय लढत देखील आपण ग्रुप ए मधूनच पाहिली होती. धनेश फायटर्स कोकसे आणि भोईरगाव वॉरियर्स या दोन संघादरम्यान. नवीन षटक घेऊन शेखर दळवी. स्विच हिटचा वापर करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटवर घेता आला नाही. अशा पद्धतीचे फटके शेखर विरुद्ध खेळणं थोडंसं अवघडच आहे, कारण शेखरच्या गोलंदाजीमध्ये खूप विविधता आहे आणि भरपूर वर्षांचा अनुभव. भरपूर वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य शेखर दळवीने गाजवले आणि आजही गाजवतोय. एक अप्रतिम खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. इथे मात्र दिशेपासून भरकटले. पहिला चेंडू अप्रतिम हाताळला होता. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावरती 19 पाहू शकाल. लेग स्टंपच्या दिशेने हा चेंडू जाताना लेग ब्रेकचा प्रयत्न केला गेला होता, मात्र टप्पा चुकीचा होता. लेग स्टंपच्या खूप जास्त बाहेर फेकला आणि धावसंख्या मात्र 1ने पुढे सरकली, म्हणजे 19. शेखर पुन्हा एकदा राऊंड द विकेट. हा चेंडू इथे मात्र बॅटची कडा लागली आणि पहिला धक्का लागतो मैदानावरती. यावेळेस आपण बघू शकाल सरस्वती कालिंग या संघाला 19 या धावसंख्येवरती. जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पुढे सरसावून स्वतःला रूम देऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकला नाही आणि गोलंदाज किती चाणाक्ष आहे हे दाखवून दिलंय त्या ठिकाणी शेखरनं. शेखर दळवी द गेम चेंजर. नेहमीच सामने त्याने बदललेले आहेत. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा तेव्हा मात्र संघाच्या मदतीसाठी धावून येत असतो शेखर. अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आज आपण पाहिलं तर चेंडूला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. पुढे गेले, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि या दरम्यान बॅटची कडा लागली. टर्न झाला चेंडू आणि इथे पहिला धक्का लागलाय. शेखर दळवीबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. या व्यक्तीने क्रीडा रसिकांच्या मनावरती एक भुरळ पाडलेली आहे आणि जेव्हा जेव्हा शेखर दळवी मैदानावरती येतो तेव्हा तेव्हा प्रेक्षकांचं लक्ष तो वेधून घेतो. शेखर दळवीला काय येत नाही क्रिकेटमधलं प्रश्न विचारला तर उत्तर मिळणार नाही. प्रत्येक गोष्ट क्रिकेटमधली तो अत्यंत चांगल्या पद्धतीने करतो. एक चांगला संघनायक आहे आणि त्याचबरोबर एक उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजी त्याची आपण पाहतोय आणि सातत्याने या खेळाडूने प्रभावित केले. अनेकदा खेळाडू जेव्हा डोंबिवली परिसरामध्ये येतो त्याला पाहण्यासाठी गर्दी होते आणि भरपूर चर्चा डोंबिवलीचे प्रेक्षक करत असतात. शेखर दळवी आलाय, शेखर दळवीची फलंदाजी पाहायची. असे अनेक खेळाडू भिवंडीमधून जेव्हा धनेश 11 संघाच्या माध्यमातून जेव्हा ओपनचे संघ येतात, ओपन संघ येतो तेव्हा मात्र या खेळाडूंना बघण्यासाठी भरपूर गर्दी होते. या हंगामात आम्ही त्यांना छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई येथे पाहिलं. त्यानंतर तक्षशिला 11च्या माध्यमातून भिवंडीचे ग्रामीणचे खेळाडू आपण पाहिले. जबरदस्त परफॉर्मन्स झाला आणि या संघाला भरपूर समर्थन मिळालं, कारण हे सर्व खेळाडू ग्रामीणचे होते. अजय हो, निश्चितच शेखर दळवी हा एक सुपरस्टार खेळाडू आहे. वेगाने वारे वाहत आहेत. छोटंसं वादळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. खेळाडू कक्षामध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती करतो आयोजकांच्या वतीने, आपण तिथून बाहेर निघायचं आहे. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळणाऱ्या संघातील खेळाडूंनीच बसायचं आहे. ज्या संघाचा सामना चालू असेल त्यांनीच त्या ठिकाणी बसायचं आहे. प्रेक्षकांसाठी देखील बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. खूप छान स्टँड्स आपल्यासाठी देखील उभारण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे आणि आम्हाला सहकार्य करायचं आहे. नक्कीच सहकार्य करा. 20 धावा झाल्यात. अत्यंत चांगली गोलंदाजी होती मैदानावरती शेखरच्या माध्यमातून. चेंडू फुल टॉस, फक्त दिशा दिली आहे. व्हॉट अ टायमिंग. 4 धावा. अजय, मगाशी वादळ आलं. वादळ आणि येल्लो जर्सीचं तुला आठवतंय काहीतरी समीकरण? वादळ आणि येल्लो जर्सी या पिवळ्या रंगाच्या टी शर्टचं एक समीकरण आहे. जेव्हा शारजामध्ये असं वादळ आलं आणि सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलिया विरुद्ध जी वादळी खेळी साकारली, तशीच खेळी आता असं वाटतं की इथे एखादा फलंदाज साकारतोय की काय? अजय, निश्चितच क्रिकेटच्या इतिहासातील एक अविस्मरणीय खेळी सचिन तेंडुलकर यांची, याची आपण आठवण करून दिलीत. खूप चांगल्या पोझिशनमध्ये स्वीपचा वापर केला. क्विकर डिलिव्हरी होती शेखरची. आता मात्र ऑफ साईडला देखणा फटका आहे, मात्र डीप पॉइंटला खेळाडू स्थित आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. रिस्की असेल, मात्र निशाणा चुकतोय त्या ठिकाणी शेखरचा आणि ओव्हर थ्रो. ज्या ठिकाणी 1 धाव व्हायला हवी होती त्या ठिकाणी 3 धावा पूर्ण करतायत फलंदाज.
धोका खूप जास्त पत्करला होता, मात्र जेवढा जास्त धोका तेवढंच आपल्याला यश देखील जास्त मिळण्याची शक्यता असते, तेवढा जास्त फायदा होण्याची दाट शक्यता देखील असते. नक्कीच धोका पत्करावा लागतो, रिस्क घ्यावी लागते, तरच काहीतरी साध्य करता येतं. असं पुन्हा एकदा चेंडू ऑफ साईडला ड्राईव्ह करायचा होता, पुढे देखील गेले होते फ्रंट फुटवर, मात्र खूप चांगला चेंडू, खूप चांगला कमबॅक या ठिकाणी शेखर दळवी करतोय. षटक क्रमांक दुसऱ्या ठिकाणी संपतोय. स्क्रीनवर पाहू शकाल टप्पा पडणारा चेंडू थोडासा बाहेर देखील निघतोय आणि मला व्यंकटेश प्रसाद यांची आठवण येते, कारण लेग कटर अशा प्रकारे सातत्याने ते टाकायची, गती कमी होती, मात्र लेग कटर नेहमीच व्यंकटेश प्रसादने भारतीय संघासाठी अप्रतिम गोलंदाजी केली आहे. 2 षटकं संपले, धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते आपल्याला एकूण 27 धावा. अजय, बरेचसे गोलंदाज आहेत पाडगा टेनिस क्रिकेटमध्ये देखील जे चांगल्या पद्धतीने लेग कटर गोलंदाजी करतात. विशेष करून राकेश शिरसाटला मी पाहिलेलं आहे. बरेच गोलंदाज आहेत, बरीच नावं घेता येतील. निलेश देसलेला आपण या आधीच्या मॅचमध्ये पाहिलं, त्याने देखील लेग कटर चेंडूंचा चांगला वापर केला. तर धावा आपण पाहतोय, यतीशने 12 धावा जोडल्या बाद होण्यापूर्वी. विद्यानंद चांगली फलंदाजी करतोय, 2 चौकारांच्या सहाय्याने आतापर्यंत 13 धावांचं योगदान दिलंय. भूषणनं 2 चेंडूंचा सामना केलाय, फक्त 1 धाव जोडली आहे. तर ही जोडी खूप महत्त्वाची आहे. भूषणकडे चांगलं तंत्र आहे, व्ही मध्ये चांगल्या प्रकारे खेळू शकतो, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता आहे आणि विद्यानंद एक स्फोटक खेळी साकारणारा फलंदाज आहे. तर मला असं वाटतं की विद्यानंद या ठिकाणी आक्रमण करेल आणि भूषणचा रोल देखील खूप महत्त्वाचा असेल. भूषणचा रोल देखील नक्कीच तुझ्या प्रकारे सांगतो, त्याचं तंत्र खूप चांगलं आहे, त्यामुळे विद्यानंदला जास्तीत जास्त स्ट्राईकवर त्याला ठेवणं गरजेचं आहे. विद्यानंदकडे जर आक्रमकता आहे, मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, तर विद्यानंद जेवढा स्ट्राईकवर राहील तेवढ्या जास्त धावा येऊ शकतील. ज्या प्रकारे विद्यानंदकडे जे टेम्परामेंट आहे त्यानुसार त्याने फलंदाजी केली तर मोठी धावसंख्या उभी करता येईल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय, यावेळेस मात्र चेंडू फिरकावून दिलाय, आउट ऑफ द पार्क, 6 आर. मनपन साडी चोली चमचेक विराईला, तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखिया करले गावाला. अवसर जमलय गो तुझे जत्रला, लोक सारी नाचतान गो तुझे पालखीला. मनपन साडी चोली चमचेक. अप्रतिम टायमिंग. विद्यानंदचं कौतुक करतच होतो, शब्द पूर्ण देखील झाले नव्हते आणि विद्यानंदने या ठिकाणी दाखवून दिले की तो किती आक्रमक आहे. धावसंख्या वेगाने पुढे फ्लाय होते, ती म्हणजे 33च्या घरामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सचिन, चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग तितकंसं चांगलं जुळलं नाही. चेंडू मिड विकेटच्या दिशेने येते. दुसरी धाव आधीच घ्यायची ठरवली होती आणि ती पूर्ण देखील केली, कारण जेव्हा दुसरी धाव अजय घ्यायची असते तेव्हा पहिली धाव ही वेगाने पूर्ण करायला हवी आणि त्यामुळे दुसऱ्या धावेसाठी वेळ मिळतो आणि तेच केलं फलंदाज विद्यानंदने. कारण विद्यानंद ठाऊक स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचा आत्मविश्वास त्याचा धुणावलाय. या षटकाराने कॉन्फिडन्स वाढला आणि लगेच स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. धावसंख्या धावफलकावरती पाहतो आपण 35 धावा. षटकारानं स्वागत झालं PGPL मध्ये सचिनचं. फुलटॉस, आणखी एक जबरदस्त फटका, यावेळेस ऑन साइडला डीप मिड विकेट सीमारेषा पार. षटकार आणखीन एक देदीप्यमान स्ट्रोक. धावसंख्या धावफलकावरती 41. इथे मात्र चेंडू खूप उंच गेलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, तोपर्यंत 2 धावा. चौकार षटकारांचा ज्याला छंद नाव त्याचं विद्यानंद आणि मैदानावरती अप्रतिम फलंदाजी करतोय. धावसंख्या धावफलकावरती वेगाने पुढे सरकते, ती म्हणजे 43. निश्चितच ज्याच्या फलंदाजीने क्रिकेट रसिकांना मिळतो आनंद, तोच हा विद्यानंद. क्रिकेट हा एक आक्रमक खेळ निश्चितच आहे आणि विद्यानंद नेहमीच आक्रमक खेळत आलेला आहे. सी बॉल अँड हिट द बॉल आउट ऑफ द पार्क, अशाच पद्धतीचं क्रिकेट त्याने सातत्याने खेळलेलं आहे. पाहू शकाल पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन जास्त नव्हतं फटक्यामध्ये, सिंगल येते. धावसंख्या पुढे सरसावते 44. 44 धावा, 1 गडी बाद. पुन्हा एकदा कदाचित 80+ ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. हुक करण्याचा प्रयत्न आणि बाद होतोय फलंदाज. स्कॉट बिहाइंड, भूषणची खेळी संपुष्टात येते. दुसरा झटका सरस्वती खालिंग संघाला.
हा देखील एक हवनच आहे क्रिकेटचा. PGPL हा एक शिवधनुष्य उचललेला आहे आणि इथे मात्र जे मनात ठरवलं होतं ते साकारलं आणि जे बोलून दाखवलं ते करून दाखवलं आणि त्यामुळे PGPL कमिटीचं मनापासून कौतुक करायला हवं आणि त्यांचं अभिनंदन करायला हवं ज्यांनी 20 संघांना या ठिकाणी PGPLच्या माध्यमातून एकत्र आणलेले आहे आणि येणाऱ्या काळात आणखीन काही संघ देखील जोडण्याची शक्यता आहे कारण पहिली कन्सेप्ट आहे, पहिल्यांदाच आणतायत आणि अनेक चर्चा झाल्या, अनेक मिटिंग झाल्या, कशा प्रकारे स्पर्धा ठेवायची, कुठल्या फॉर्ममध्ये ठेवायची. आधी असं सांगितलं की सापेच्या मैदानावरती होणार, त्यानंतर बदल करण्यात आला. सुरुवातीला असं सांगण्यात आलं की डे नाईट आपण करूया, मात्र भरपूर विचार विनिमय केला गेला आणि त्यानंतर मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय यावेळेस तुम्हाला डे स्पर्धा 6 दिवशी पाहायला मिळते. दिवस कमी जास्त असल्या कारणाने तर नक्कीच रजनी क्रिकेट आणि आपल्याकडे वेळ फार कमी होता त्याच्यामुळे आणि पुढच्या वर्षी प्रकाश झोतामध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहता येईल अशी माहिती भालचंद्र आय थिंक या ठिकाणी देत आहेत. एक जबरदस्त खेळाडू, एक काळा गाजवला भालचंद्रने, आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला व्यावसायिक क्रिकेटच्या माध्यमातून. भादाणे संघासाठी जबरदस्त योगदान त्याने दिलेले आहे अशी माहिती या ठिकाणी आम्हाला देत आहेत. धावसंख्या धावफलकावरती अजय या ठिकाणी 46 2 गडी बाद झालेले आहेत. कुठेतरी धावसंख्येवरती अंकुश लावण्यामध्ये थोडंफार यश आतापर्यंत आले. शिखर द्रविडने अप्रतिम पहिले षटक हाताळलं होतं आणि दुसरं षटक देखील या ठिकाणी तो हाताळतोय अजय. हो, आपण पाहिलं तर शेखरनं पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकाची सुरुवात दुहेरी धावेनं झालेली आहे. थोडा काळ आपण पाहतो की खेळ थांबलेला आहे. खूप कमी कालावधीमध्ये ही स्पर्धा या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे. वेळ खूप कमी होता आयोजकांकडे, मात्र तरी देखील जबरदस्त आयोजन आपण पाहतोय आणि विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. विशेष मेहनत ज्यांनी घेतलेली आहे धनेश 11 कुक्सी संघ, विशेष करून कल्पेश पाटील, खूपच त्यांचं मोठं सहकार्य आहे. तसेच बबलू पाटील असतील, विकी स्पोर्ट्स कुक्सी संघ असेल, खूप मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी त्यांचं देखील लाभलेलं आहे. निवा पाटील, दिलीप पाटील, योगेश पाटील यांची देखील नावं घ्यावी लागतील. शेखर दळवी आणि एकूणच जे सर्व 20 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत सर्वांचं खूप महत्त्वाचं योगदान आहे. नक्कीच एकीचं बळ मिळते फळ. आपण पाहतोय की आतिश गोडविंदे, हिरामण शिलार, भालचंद्र जाधव हे देखील खूप मेहनत घेत आहेत या स्पर्धेसाठी आणि भादाणी येथून विकी गीते यांनी कॉमेंट्री पॅनल आणि या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. बेरकावून घेण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू बॅटवर आला नाही. थोडासा आखोटप्प्याचा चेंडू, जाणून बुजून चेंडूची लांबी कमी केली होती. हेच तर वैशिष्ट्य आहे शेखरच्या गोलंदाजीचं. एक प्रकारचे चेंडू तो सातत्याने टाकत नाही, नेहमीच चेंडूमध्ये बदल करत असतो. वैविध्यपूर्ण गोलंदाजी या ठिकाणी शेखर दाखवतोय. आतिश आणि हिरामण मैदानात जाऊन आले आहेत आणि पाहणी करून आहेत खेळपट्टीची, कारण त्यांना देखील खेळायचं आणि इथे मात्र अप्रतिम स्ट्रोक, ग्रेट टायमिंग, ग्रेट कनेक्शन, व्हॉट अ शॉट सिलेक्शन, सिक्सर. कितने आदमी थे गोली का जबरदस्त टायमिंग साधले त्या ठिकाणी. शक्तीचा देखील वापर केलाय. फलंदाज विद्यानंदने 38 धावांवर पोहोचलाय. विद्यानंद बघता बघता फक्त 13 चेंडूंचा सामना केलाय. एक अप्रतिम इनिंग्स या ठिकाणी खेळताना दिसतोय विद्यानंद आपल्या संघासाठी. लेग ब्रेक चेंडू होता, अगेन्स्ट द टर्न फटका मारलाय आणि अशा प्रकारे फटका खेळणं खूप अवघड असतं. जेव्हा जेव्हा आपण लेग ब्रेक गोलंदाजाचा सामना करत असता तेव्हा मात्र अगेन्स्ट द टर्न चेंडूला खेळून काढणं खूप कठीण काम असतं. बऱ्याचदा आपण पाहतो की टॉपेज लागत असतात आणि फलंदाज बाद देखील होत असतात, मात्र अचूक टायमिंग साधलं होतं विद्यानंदने. नावातच विद्या आणि क्रिकेटची विद्या आत्मसात केलेली आहे त्याने आणि शेखर दळवी सारख्या गोलंदाजाला स्लॉग स्वीप मारणं फार जिकरीचं काम आहे आणि ते मात्र तो षटकार त्याच्या बॅटमधून आल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 52च्या घरात. शेखर पुन्हा एकदा यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहेत, पॅरल स्ट्रोक, फ्लॅट षटकार. विनोद, मला वाटतं की पहिलं अर्धशतक या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच नक्कीच 44 धावा झालेले आहेत आणि इथे मात्र अप्रतिम कामगिरी. शेखर दळवी एक
जबरदस्त गोलंदाज आहे. मात्र सचिन तेंडुलकर यांना कानमंत्र दिला होता रमाकांत आचरेकर यांनी की खराब चेंडू किती नावाजलेले हातातून येऊ दे, त्याची 100% वसुली व्हायला हवी. मी देखील तेच बोलणार होतो. गोलंदाजाला पाहू नका, तुम्ही त्याच्या चेंडूला पहा. आणि चेंडूलाच पाहिलं जातं या ठिकाणी फलंदाज विद्यानंदच्या माध्यमातून. आणखी एक चांगला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफ साईडला 2 धावा ओव्हर थ्रो, आणि त्याचा देखील फायदा उचलला जातोय. 3 धावा कंप्लीट होत आहेत. आणखी ओव्हर थ्रो. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये, खूपच स्लॉपी क्रिकेट मी म्हणेन खानिवले संघाच्या माध्यमातून. 4 धावा कंप्लीट. नक्कीच कुठेतरी आत्मविश्वास या ठिकाणी खालावलेला आहे. आणि ज्या प्रकारे फलंदाजी करतात 48 धावसंख्येवरती पोहोचले आहेत. भूपेश आम्हाला माहिती देत आहेत. आमचे ऑनलाईन स्कोरर आहेत, ऑफलाईन स्कोरर आहेत यावेळेस नितीन मागे, मॅन फ्रॉम साफे संघ देखील एक ताकदवर संघ आहे. आणि या लीगमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक ताकदवर संघ आणि त्या संघामधले रथी मारते खेळाडू पाहायला मिळतील. चेंडू जोराने टाकला होता, ऑफसाईड हलक्या त्याने ड्राईव्ह केलंय. पहिली धाव वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पहिलं अर्धशतक पूर्ण होतं मैदानावरती. वॉट बॅटिंग, विद्यानंद बॅट दाखवायची आहे, सर्वांचं अभिवादन स्वीकारायचं आहे, टाळ्यांचा एकच गजर स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. या ठिकाणी विद्यानंद जबरदस्त कामगिरी केली आहे. 16 चेंडूत 50 धावा केल्या आहेत, 2 चौकार 4 षटकार, अप्रतिम या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक रेट 312.50 पाहायला मिळतोय आणि नाबाद आहेत. काय खेळी साकारलेले, एक अविस्मरणीय खेळी. आणि विशेष गोष्ट म्हणजे स्ट्राईक रेट 312च्या वर स्ट्राईक रेट आहे. ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. टेनिस क्रिकेट जेव्हा आपण खेळत असता किमान 200चा स्ट्राईक रेट असायला हवा असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी तर 300पेक्षाही जास्त स्ट्राईक रेट मेंटेन केला आहे. अप्रतिम खेळी, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केलेली आहे. असं नाही की फक्त ऑन साईडलाच फटके मारलेले आहेत, ऑफ साईडला देखील प्रेक्षणीय फटके मारलेले आहेत विद्यानंदने. ज्या पद्धतीने चेंडू आले त्या पद्धतीने फटके खेळलेत, चेंडूच्या मेरिटवर खेळलेले फटके पाहायला मिळालेत. ग्रेट इनिंग्स. आणि जो फलंदाज गोलंदाजच्या मेरिटवर खेळतो, चेंडूवरती खेळतो, तोच खरा फलंदाज असतो. आणि ज्या प्रकारे तू मागाशी उल्लेख केला की विद्यानंद आक्रमक फलंदाज आहे, त्याच्याकडे मोठे स्ट्रोक खेळण्याची क्षमता आहे. तर निवा पाटील आमचे कुरुंचे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेले आहे. 500 रुपये नक्कीच एक शाबासकीची थाप त्याच्या पाठीवरती देण्यात आलेली आहे. आणि पहिलं अर्धशतक पूर्ण करण्याचा बहुमान मिळवलाय यावेळेस फलंदाज विद्यानंदने. सो विवेक आल्यात, वाईटचा इशारा. संघनायकाची भूमिका धनेश इलेव्हन कुक्षे संघासाठी खुल्या गटातून ते करत असतात. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाणारा होता. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली आहे, ती म्हणजे 65. भरपूर कौतुक आपण शेखरचं देखील केलं होतं. मात्र शेखरच्या गोलंदाजीची देखील मागच्या षटकामध्ये पिसं काढली विद्यानंदने. 20 धावा खर्च केल्या शेखरने. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू बरोबर बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता आणि गोलंदाजापर्यंत पूर्णपणे कॅरी देखील झाला नाही. थोडा काळ हवेत निश्चितच होता. 1 धाव पूर्ण केली विवेकनं. अनिकेत हा गोलंदाज आहे. शेखरनं 2 षटकांची गोलंदाजी केली, 29 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. रोशननं आपल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या. सचिननं देखील 18 धावा खर्च केल्या. तर कुठल्याही गोलंदाजाला फारसा प्रभाव सोडता आलेला नाही. तो गोलंदाज या ठिकाणी अनिकेत, फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय. समोर क्षेत्ररक्षक, फलंदाज बाद होत आहेत. आणि यावेळेस आणखीन एक धक्का लागतो मैदानावरती. एक झुंजार खेळीचा अंत होतोय. मात्र बाद होण्या अगोदर 51 धावांची वादळी खेळी साकारली. विद्यानंदचं स्वागत मात्र टाळ्यांच्या गजरात केलं जाणार संघ सहकाऱ्यांच्या माध्यमातून. हो, निश्चितच आपण पाहू शकतोय की खेळाडू कक्षामध्ये टाळ्या वाजवल्या जात आहेत, अभिवादन केलं जात आहे विद्यानंदच्या या खेळीचं. जबरदस्त फटकेबाजी. PGPL 2019 मधील पहिलं अर्धशतक या फलंदाजाने लगावलेला आहे. अप्रतिम खेळी साकारल्यानंतर तंबूत परतलाय विद्यानंद. जे 29 धावा शेखर दळवीने खर्च केल्यात, मात्र व्याजासकट वसूल करण्याची ताकद देखील आहे त्यांच्याकडे, हे विसरता कामा नये. हा चेंडू अप्रतिम होता, पाठच्या मधून निघून जातोय. यष्टी रक्षकानं चूक झाली. बायच्या स्वरूपात 1 धाव येते आणि इथे मात्र धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली ती 1 ने, ती 67. ज्या पद्धतीनं विद्यानंद बाद झाला विनोद, फुलटॉस चेंडू होता, एक टायर्ड फटका आपण पाहिला. जणू काही खूप थकला होता फलंदाज, तेच पाहायला मिळालं. आणि खरं तर ऊर्जा देखील खूप आपली नाहीसी होत असते अशा वातावरणामध्ये जेव्हा आपण खेळत असता. भरपूर ऊन आहे, रणरणतं ऊन.
फुल टॉस आता मात्र लॉफ्ट केलाय चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेनं आणि चांगला प्रयत्न होता मात्र चेंडू घेऊन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सीमारेषे पलीकडे षटकार. नवीन फलंदाज सॉरी विवेकच्या बॅटमधून आणखी एक षटकार येतोय. बॅक टू बॅक षटकार विवेकच्या बॅटमधून. ज्या पद्धतीने पहिला षटकार गेला होता विनोद, झेल टिपला होता रोशननं, मात्र त्याचा पाय सीमारेषे पलीकडे गेला होता आणि त्यानंतर आणखी एक दर्जेदार प्रहार विवेकच्या बॅटमधून. 13 धावांवर खेळतोय. संघाची धावसंख्या 79. 79 धावा धावफलकावर. सुरुवात चांगली केली अनिकेतने, मात्र त्याचा देखील आता खरपूस समाचार घेतला जातोय. फुल टॉस अँड दिस इज गोइंग गोइंग गोइंग. मात्र क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला, त्याच्या डोक्यावरून षटकारांची हॅट्रिक. षटकारांची हॅट्रिक आणि डावाची समाप्ती. 85 धावांचा डोंगर उभा केलेला आहे या सामन्यामध्ये सरस्वती खालिंग संघानं आणि 86 धावांचं डोंगरा एवढं भलं मोठं आव्हान उद्दिष्ट कबीर 11 खानिवली संघासमोर. तर खानिवली संघाची फलंदाजी कशा प्रकारची असेल हे आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जात आहोत पुढील सामन्याच्या टॉसकडे. PGPL 2019 ची जी कमिटी आहे त्यामध्ये आपण पाहिलं तर निवा पाटील, दिलीप पाटील, बबलू पाटील, यतीश शेलार, महेंद्र माघे, योगेश पाटील, शेखर दळवी, भालचंद्र जाधव, कुणाल गोंधळी, निलेश कोरले, प्रमोद राऊत, दुर्गेश भोईर, निलेश देसले, श्याम पारदी, सुरेश पारदी, ज्ञानेश्वर माघे, आतिश गोडविंदे, अक्षय पाटील, वैभव पाटील, निखिल तारे, त्रिशूल ठाकरे अर्थात टायगर, सुदर्शन काठोळे, विश्वास पाटील आणि यानंतर देखील काही नावं असतीलच. या सर्वांचे मी आभार व्यक्त करतोय. जबरदस्त पद्धतीने आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. तर पुढील सामन्याच्या टॉसकडे आपण जात आहोत. रायझिंग स्टार्स भोकरी विरुद्ध PG लायन्स कासणे. सन्माननीय विलास लक्ष्मण पाटील साहेबांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. विद्यमान उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत खांडवळ. तर टॉस बॉक्स मधून मी अजय घरत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय PGPL 2019 मध्ये. PG लायन्स कासने संघाचे संघनायक माझ्या उजव्या बाजूला आपण पाहू शकाल वैभव हलके आणि माझ्या डाव्या बाजूला भोकरी संघाचे संघनायक नरेश, त्रिशूल ठाकरे आणि विलासजी पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. हेड आणि टेल असं हे कॉइन आहे. वैभव हलके कॉल देत आहेत. टेल असा कॉल आहे त्यांचा. पाहूया काय येत आहे. टेलच आलेला आहे. जे मागितलं होतं तेच आलंय. दोन्ही मान्यवरांचे आभार व्यक्त करतोय. प्लेइंग 11च्या ज्या लिस्ट आहेत त्या एक्सचेंज केल्या जात आहेत. तर या कॅप्टन्स आपण चर्चा करूया. वैभव, PGPL सर्वप्रथम या स्पर्धेचं आयोजन जे आहे त्या आयोजनाबद्दल आपण काय बोलाल? नक्कीच दिवस कमी होते, परंतु कमी दिवसामध्ये एक कशा प्रकारे चांगलं आयोजन करता येईल त्यापेक्षाही चांगलं आयोजन केलेलं आहे PGPLचं. चांगलीच युनिटी सर्वांची, सर्वजण एकत्र आले त्यामुळे चांगली स्पर्धा होते. या स्पर्धेचा जो उद्देश आहे विशेष करून जे नवोदित खेळाडू आहेत ज्यांना नॉकआउट स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त संधी मिळत नाही त्यांना संधी देण्याचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाबद्दल आपण काय बोलाल? नक्कीच जर आपण बघितलं तर नॉकआउट स्पर्धामध्ये जास्तीत जास्त 3 ओव्हरचे सामने होतात, परंतु या 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये नक्कीच 1 ते 2 खेळाडू असे उभरते सितारे पुढे येतात. टॉस जिंकला आपण काय करणार? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार. प्रत्येकी 5 षटकांची लढत आहे, तर साधारणतः भोकरी संघाला किती धावांपर्यंत आपण थांबवण्याचा प्रयत्न कराल? नक्कीच सकाळपासून मी मॅच बघतोय 80 पर्यंत धावा जाते, परंतु आम्ही 60 ते 65 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. एक कॅप्टन आणि एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून आपली भूमिका आपल्याकडून संघाला किती अपेक्षा आहेत?
मला अपेक्षा तर जास्त करून निलेशकडनं असते ना. या सीझनमध्ये भरपूर प्रमाणे त्याने मॅचेस जिंकून दिल्या. नक्कीच जर तो चालला तर PGPL मध्ये सुद्धा PG लायन्स संघाची कामगिरी चांगली होईल. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो या मॅचसाठी. नरेश, युनिटी फॉर एव्हर PGPL काय बोलाल या स्पर्धेबद्दल? खूप चांगलं असं आयोजन केलं आहे PGPLचे आणि खास करून निवा पाटील, वैभव पाटील, कल्पेश बबलू आणि हिरामन शेलार खूप चांगली अशी मेहनत घेत आहेत या PGPLसाठी आणि मी त्यांचे खूप आभार मानतो की त्यांनी एवढं मोठं स्टेज आज इथे निर्माण करून दिलं आहे. नॉकआउट स्पर्धा भरपूर खेळल्या आपण. आपला संघ भरपूर नॉकआउट स्पर्धांमध्ये खेळलेला आहे. आता मात्र लीग स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालेला आहात. त्याचा किती आनंद आहे आणि एखाद्या नवीन चेहऱ्याला आपण संधी देण्याचा प्रयत्न करणार आहात का? हो नक्कीच. आणि खास करून म्हणजे नवीन नवीन जे खेळाडू निर्माण होत आहेत आपल्या ग्रामीण क्रिकेटमधून हे बघून तर खूप आनंद होते. प्रत्येक टीमकडून नवीन खेळाडू पाहायला मिळतो आहेत या सीझनमध्ये. एक शेवटचा प्रश्न. प्रथम फलंदाजी करायची आहे, साधारणतः काय टार्गेट आपल्या डोक्यामध्ये? 5 ओव्हरमध्ये 50+ जाण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. तर मित्रांनो, पुढील सामन्याची नाणेफेक या ठिकाणी संपन्न झाली आहे. टॉस जिंकलाय PG लायन्स कासने संघानं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद अजय. जाऊया मॅचच्या दिशेने. मैदानावरती करायचे आहेत आता मात्र खानोली संघाला. बाबा तापमान बघा 42°C. आता मात्र मैदानावरची परिस्थिती काय असेल? भालचंद्र यांनी खूप चांगली माहिती दिलेली आहे आणि खेळाडू कशा प्रकारे खेळतात. 3-3 धावा धावून काढतात. 50 धावा केल्या मगाशी विद्यानंदने. कौतुक करायला हवं अशा टेम्परेचरमध्ये. चेंडू सुरेख होता. अप्रतिम डिलिव्हरी. एक धाव पूर्ण करतायत. या दरम्यान तर 86 धावा बायचा इशारा येतोय. 85 धावांची इमारत उभी केली मैदानावरती सरस्वती खालिंग संघाने. या इमारतीच्या आर्किटेक्ट होते मिस्टर विद्यानंद. 17 चेंडूत 50 धावांची वादळी खेळ साकारली आणि आता मात्र गोलंदाजानं एक जबरदस्त प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे. हा चेंडू खाली राहिला आहे. सलामीची जोडी शेखर आणि त्याचबरोबर राहुलची आपण पाहतोय. एक धाव अवंतरीच्या स्वरूपात आलेली आहे. योगेश पाटील कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत जोडले जातील. स्वागत आहे योगेश. कुकसेचे सुपुत्र आहेत. कुकसे गावाने सातत्याने दर्जेदार क्रिकेट दाखवलेले आणि एक दर्जेदार समालोचक याच गावातला. यावेळेस मात्र चेंडू खूप उंच. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चूम अंतर. षटकार. काय प्रहार केला होता. टायमिंग किती बेमिसाल. राहुलच्या बॅटमधून 6 धावा. गोलंदाज यतीश आहेत. पुन्हा एकदा यतीश द विकेट. चेंडू यावेळेस मात्र खेळतात मिड ऑनच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आले होते. या दरम्यान एक सिंगल पूर्ण करतायत. शेखर दळवीच्या खांद्यावरती फार मोठं उत्तरदायित्व, फार मोठी जबाबदारी आलेली. शेखरला मात्र त्याच्या कारकिर्दीत त्याने अनेक खेळी साकारलेले आहेत मोठमोठ्या. तशाच प्रकारचे खेळ योगेश इथे साकारावी लागेल कारण 86 धावांचा पल्ला गाठायचा आहे. हो नक्कीच. हायलाइट क्रिकेट मात्र या ठिकाणी फलंदाजांना मात्र खेळावा लागेल आणि तोच प्रयत्नामध्ये इथे मात्र तिसऱ्या अटेम्प्टमध्ये मात्र झेल निसटला भूषण शेलारच्या हातामधून आणि कदाचित हा झेल येणाऱ्या षटकामध्ये कदाचित प्रतिस्पर्धी संघाला महागडं सुद्धा ठरू शकेल. दरम्यान या ठिकाणी रामकृष्ण काकडे यांनी सन्माननीय महेंद्रजी मागे यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे PGPLच्या माध्यमातून. झेल सुटला आणि नक्कीच थोडीशी चिंतेची लाट पसरली खालिंगच्या गोठामध्ये. इथे मात्र पूल करतायत. समोर क्षेत्ररक्षक आहेत. शेखर दळवीला जीवनदान देणं मात्र स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारण्यासारखं आहे कारण सोन्याचा भाव जरी कमी जास्त होत असला तरी शेखर दळवीच्या या विकेटची किंमत सोन्यापेक्षा जास्त महाग होती आणि इथे मात्र शेखरला जीवनदान मिळालंय. शेखरने या जीवनदानाचा फायदा
घेतला तर इथे मात्र फार मोठी धावसंख्या चेस करण्यामध्ये कालनी संघाला यश येऊ शकतं. धावसंख्या धावफलकावरती पाहतो आपण 10 धावा. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलेले 10 धावा झाल्यात. अजूनही इथून येणाऱ्या 24 चेंडूमध्ये करायच्या त्या 76 धावा. 24 चेंडू 76 धावा. रन रेट आहे, रिक्वायर्ड रन रेट आहे 19.00. भूपेश अत्यंत चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कोअर कार्ड कोणता फलंदाज किती धावसंख्येवरती खेळतोय, किती धावसंख्येची भागीदारी झालेली आहे, गोलंदाजांनी किती स्पेल हाताळलेले आहेत, किती इकॉनॉमिकल रेट आहे. वॅगन व्हील देखील मध्यंतरी आणलं होतं GTCने आणि त्यानंतर नवीन नवीन संकल्पना या वाहिनी आणत असतात. योगेश हो नक्कीच एक चांगला थेट प्रक्षेपण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं GTCच्या माध्यमातून. दरम्यान या ठिकाणी मिस्टर विकी गीते यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. आपलं सुद्धा दुपारच्या सत्रामध्ये PGPL मध्ये हार्दिक स्वागत आहे. PGPL या ठिकाणी स्पर्धा सक्सेसफुल करण्यासाठी मागे नक्कीच अनेक खेळाडूंचा मात्र या ठिकाणी मोलाचा हातभार लागलेला आहे. मिस्टर निवा पाटील, दिलीप पाटील, बबलू पाटील, यतीश शेलार, महेंद्र माघे, योगेश पाटील, शेखर दलवी, भालचंद्र जाधव, कुणाल गोंदले, निलेश गोरले, प्रमोद राऊत, दुर्गेश भोईर. तत्पुरते आपण या ठिकाणी आपण PTPचं दुसरं षटक मात्र या ठिकाणी पाहतो. या चेंडू गॅपमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु कव्हरच्या क्षेत्रामध्ये मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. विवेक शेलार मात्र या ठिकाणी आपल्या षटकाला सुरुवात करतोय. त्यानंतर मिस्टर निलेश देसले, श्याम पारदी, सुरेश पारदी, ज्ञानेश्वर मागे, आतिश गोडविंदे, अक्षय पाटील, वैभव पाटील, निखिल तारे, त्रिशूल ठाकरे, सुदर्शन काटोले आणि विश्वास पाटील या सर्वांचं खूप मोठं योगदान ही स्पर्धा सक्सेसफुल पाठीमागे करण्याचं नक्कीच खूप मोलाचं योगदान त्याच्या माध्यमातून आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतोय. विवेक कॉलिंग एक्सप्रेस अत्यंत जलद गती गोलंदाज, फार कमी वयामध्ये या खेळाडूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. खाली बसून स्वीप काढायचा प्रयत्न होता, इथे मात्र मिसकम्युनिकेशन, कुठल्याही प्रकारचा संवाद झाला नाही. दरम्यान फलंदाज राहुलला मात्र परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. पहिला धक्का लागतोय धावचीच्या रूपाने. यावेळेस मात्र कबीर 11 खानिवली संघाला ज्या राहुलच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला होता मात्र तो बाद झाला. शेखरचं लक्ष नव्हतं, शेखरला एक्झॅक्टली चेंडू कुठे गेलाय कळालं नाही. शेखर मात्र आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये त्या ठिकाणी उभे होते आणि राहुलला ही धाव घ्यायची होती, ती धोकादायक ठरली राहुलसाठी. चेंडू अप्रतिम वेग बघ या ठिकाणी. कॉलिंग एक्सप्रेस नक्कीच त्याला आम्ही संबोधतो कारण सातत्याने या खेळाडूने फार कमी वयामध्ये हा खेळाडू आला, त्याने प्रभावित केलं. गोलंदाजी फलंदाजी एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नाव रूपाला आला. धनेश इलेव्हन कुकसे संघासाठी खुल्या गटातून संघनायकाच्या भूमिकेत त्याला आम्ही सातत्याने पाहतोय आणि फार मोठी जबाबदारी धनेश इलेव्हन कुकसे संघाच्या माध्यमातून त्याने स्वीकारली. पुन्हा एकदा चेंडू खाली बसून खेळण्याचा प्रयत्न. शेखर दळवीसारख्या फलंदाजाला शांत ठेवणं फार जिकरीचं काम आहे आणि इथे मात्र विवेकला ठाऊक आहे शेखरला जीवनदान दिलेलं आहे आणि शेखरला बाद करणं फार गरजेचं आहे. मात्र त्यानंतर आपण सलग 3 चेंडू डॉट फेकलेले आहेत. 86 धावा करायच्या आहेत योगेश आणि 3 चेंडू डॉट येत आहेत. हो नक्कीच आतापर्यंत शेखरने मात्र 5 चेंडूचा सामना केला आणि 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 चेंडू मात्र निर्धाव केलून काढले. खूपच खराब फलंदाजी. पुन्हा आता स्विच करायचं होतं आणि इथे मात्र अतिशय एक्सप्रेस डिलिव्हरी. चेंडू जातो एष्ट्यांच्या डोक्यावरनं यष्टीरक्षक भूषण शेलारच्या हातामध्ये. या ठिकाणी दोन्ही संघांना मात्र आणि या स्पर्धेला रन मशीन ऑफ भिवंडे विकी मात्र यांच्या माध्यमातून मात्र हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धावसंख्या स्थिर आपण पाहतो या 1-11. खूप मोठं लक्ष आहे विनोद सर. या ठिकाणी पाहिलं तर टी फॉर टॅट जसं तसं उत्तर मात्र या ठिकाणी दिला जात नाही. याचं कारण आपण एकच पाहतो की गोलंदाजी मात्र जबरदस्त होते आणि इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलाय परंतु या ठिकाणी एअरपोर्ट पर्यंत चेंडू पोहोचला नाही. कारण आपण पाहतोय वायडिश लॉंगांकडे आणि डीप मिडविकेट मध्ये नक्की चांगला झेल घेण्याचा प्रयत्न केला होता आणि या सामन्यामध्ये एकूण दुसरा जीवनदान दिला जातो या शेखरला. नक्कीच हेलिकॉप्टर उडाला होता, लँड झाला असता हातात तर शेखर दळवी डगआउटच्या दिशेने गेले असते. आता शेखर दळवी नशिबाची साथ मिळते
मात्र नशिबाची साथ पहिल्यांदा जेव्हा मिळाली होती, झेल ड्रॉप झाला होता, त्यानंतर असं वाटलं शेखर इथे आक्रमक होणार. मात्र विवेकने या ठिकाणी शेखर द्रविडला शांत ठेवला. 3 चेंडू सलग डॉट फेकले आणि यावेळेस मात्र या चेंडूवरती झेल देण्यास भाग देखील पाडलं होतं. मात्र इथे खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेन सरस्वती खालिंग संघाच्या माध्यमातून. परंतु मी गोलंदाजाचं या ठिकाणी कौतुक करेन, कारण आतापर्यंत 2 पॉवर प्लेचं षटक समाप्ती झाली. एकूण फक्त 12 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं यतीशने 10 धावा खर्च केल्या, तर कोणताही गडी मात्र बाद केला नाही. परंतु या ठिकाणी मात्र विवेक शेलारने आपल्या संघासाठी अतिशय जबरदस्त गोलंदाजी साकारली. गडी बाद केला नाही, परंतु 2 धावा फक्त खर्च केल्या दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये. तर एकूण या ठिकाणी पाहतो 86 धावांचा मात्र या ठिकाणी पाठलाग केला होता. तर या ठिकाणी आपण पाहतो उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी जे आम्हाला सायकल मात्र प्राप्त झालेले आहेत मिस्टर युवराजजी पाटील यांचं या ठिकाणी नुकतंच आगमन होणार आहे. नक्कीच खूप मोठी दानशूर व्यक्ती. या स्पर्धेच्या माध्यमातून 2 सायकल आम्हाला नक्कीच या ठिकाणी स्पॉन्सर त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी काही क्षणानेच मात्र शुभ आगमन होणार आहे. तर करायच्यात अजून या ठिकाणी आपण पाहिलं तर 74 धावा आणि चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती, ते म्हणजे 18 चेंडू 74 धावा. ओव्हर द विकेट प्रशांत. चेंडू यावेळेस मात्र खूप उंच गेलाय. झेल कोण पकडणार हा प्रश्न, आणि आता मात्र नशिबाने साथ सोडलेले फलंदाज बाद होते आणि हा लागणारा मैदानावरती दुसरा धक्का. नक्कीच या सत्राचा जर आपण या परिसराचा जर विनोद आपण विचार केला तर सर्वात खराब प्रदर्शन मात्र या ठिकाणी शेखर दलीच्या माध्यमातून या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. एकूण 8 चेंडूचा सामना केला आणि फक्त 2 धावांचं फक्त आपल्या संघाला योगदान देऊ शकला. इथे मात्र फुलटास सरळ बॅटने लॉफ केला जातोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मधून चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. 1 बाउन्स चौकार. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजांसाठी अतिशय सुंदर सायकल आम्हाला लाभलेले आहेत. मितेश इलेव्हन कुरुन संघाचे खेळाडू मिस्टर युवराजजी पाटील यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे. आपलं PGPL मध्ये आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम, वेलकम. नक्कीच ही सायकलची कॉन्सेप्ट मला खूप भावली. या ठिकाणी मी जेव्हा आलो पहिल्यांदा तेव्हा भादनाच्या मैदानात देखील 2 सायकल आपण पाहिल्या होत्या आणि टायगर प्रीमियर लीगमध्ये देखील होळीच्या निमित्ताने जी स्पर्धा होते तिथे देखील सायकल या ठिकाणी देण्यात आल्या होत्या. आणि सायकल चालवल्याने भरपूर फायदा होतो, कारण आता एक कल्याणचा देखील एक खूप मोठा ग्रुप आहे कल्याण सायकलिस्ट म्हणून, आणि अद्वैत जाधव ते त्या ग्रुपचे अध्यक्ष आहेत. चेंडू स्क्वेअर दिशेने खेळत आहेत. झेलची शक्यता मात्र या ठिकाणी नक्कीच नव्हती. चेंडू सीमा रेषे बाहेर जातो. षटकार. प्रयत्न मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं तर यतीश शेलारने प्रयत्न केला होता, परंतु त्याच्या डोक्यावरनं मात्र चेंडू गेला सीमेरेषेच्या बाहेर. नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकता 2 सायकल ज्या आम्हाला या ठिकाणी स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत त्या सायकल नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकता. खूपच मोठी दानशूर व्यक्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कुरुंदगावचे सुपुत्र आणि मितेश इलेव्हन कुरुन संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू मिस्टर युवराजजी पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला हे पारितोषिक लाभलेलं आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होतं, परंतु मात्र टॉफेज लागला. मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. स्वतः गोलंदाज प्रशांत मात्र चेंडूवर पोहोचतोय. तोपर्यंत मात्र फलंदाजाकडे फक्त 1 धाव घेण्याची संधी उपलब्ध होती. धावफलक पुढे सरकतोय 2 बाद 24. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो गुणलेखिकाच्या भूमिकेमध्ये नक्कीच रायझिंग स्टार अपकमिंग स्टार आपण पाहतो या ठिकाणी या परिसरातील नितीन मागे मॅन फ्रॉम सापे यांच्या माध्यमातून अतिशय जबरदस्त स्कोरिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि नक्कीच त्यांचं एक स्वप्न होतं विनोद सर की नक्कीच मला PGPL मध्ये नक्कीच संधी उपलब्ध व्हावी, आणि ती संधी मात्र या ठिकाणी मात्र आयोजकांच्या वतीने लाभलेली आहे आणि संधीचं नक्कीच सोनं करेल अशी मी नक्कीच अपेक्षा करतो या मिस्टर नितीन मागेच्या माध्यमातून. नक्कीच आतापर्यंत कुठलीही चूक त्याच्याकडनं झाली नाही. अत्यंत चांगली माहिती पुरवतोय आणि गुणसंख्या लेखकाची भूमिका फार महत्त्वाची मानली गेली नियम क्रमांक 3 नुसार. आणि गुणसंख्या लेखन ही देखील एक कला आहे.
ती प्रत्येकाला येत नाही. त्यासाठी काय जास्त शिक्षण घेतलं म्हणजे तुम्ही गुणसंख्या लेखक व्हाल असं काही नसतं. त्यासाठी एक स्किल असतं, टॅलेंट असतं आणि एकाग्रता फार महत्त्वाची असते. आणि बऱ्याचदा अनेक स्कोरर चुका करताना आपण पाहत असतो. मात्र इथे आतापर्यंत नितीनने कुठल्या प्रकारची चुकीची माहिती आपल्यापर्यंत दिली नाही. आणि दुसऱ्या बाजूला भूपेश देखील ऑनलाईन खूप चांगली स्कोरिंग करतायत. हा चेंडू यावेळेस समोर क्षेत्ररक्षक आहेत, फलंदाज बाद होत आहे आणि इथे मात्र सरस्वती खालिंग संघ अत्यंत चांगल्या पद्धतीने या सामन्यावरती आपली पकड मजबूत करतोय. कबीर 11 खानोली संघ आता मात्र पराभवाच्या छायेमध्ये जाताना पाहायला मिळतं. कारण तिसऱ्या षटक सुरू असताना तुम्ही धावा पाहताय त्या एकूण यावेळेस 24 धावा. This is DJ Nitesh. तर नक्कीच आपण या ठिकाणी आपण थोडासा वेळ आहे तर नक्कीच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक चालू आहे. तत्पुरते आपण या ठिकाणी मान्यवरांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. याच्या माध्यमातून आम्हाला 2 सायकल स्पॉन्सर करण्यात आलेले आहे. कुरुंगावचे विद्यमान प्रसिद्ध उद्योजक कुरुंगावचे सुपुत्र मिस्टर युवराजजी पाटील यांचं आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी मिस्टर निवाब पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करूया. या स्पर्धेची मायेची शाल, त्यानंतर प्रेमाचा सुगंध पुष्पगुच्छ आणि त्यानंतर आठवण म्हणून प्रेमाचा प्रत्येक मोमेंट देऊन या ठिकाणी आपण पाहतो या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करत आहोत. नक्कीच आपण या ठिकाणी टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. मिस्टर निवा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ठिकाणी मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करत आहोत. त्यानंतर मिस्टर विकी गीते हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा मी नक्कीच आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. आपण या ठिकाणी वेळेत वेळ काढून उपस्थिती नक्की दर्शवली त्याबद्दल नक्कीच आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा आपल्या दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत करतोय. आता मात्र खूप मोठं लक्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो या कारण त्या धावांचा जर पाठलाग करायचा असेल या ठिकाणी कबीर 11 खानिवली संघाला तर 12 चेंडूमध्ये एकूण या ठिकाणी धावा जोडायच्या आहेत. 61 धावा म्हणजे 30.50ची आपल्याला या ठिकाणी प्रति षटकामागे सरासरी पाहायला मिळतोय. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी मात्र आपल्या स्पेलमधील दुसरा षटक हाताळतो विवेक शेलार. मोठा फटका येतो, चेंडू हवेत आहे आणि कुठल्या प्रकारची मात्र चूक घडत नाही. अजून एक गडी बाद. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी विराट कोहली खेळाडू कक्षामध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतोय. अर्थात कबीर 11 खानिवली संघाच्या खेम्यामध्ये कारण ज्याप्रमाणे धावा या ठिकाणी मात्र येणं गरजेचं होतं त्याप्रमाणे मात्र धावा आल्या नाही. याचं आपण या ठिकाणी कारण पाहतो की सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाच्या गोलंदाजाने मात्र प्रभावित कामगिरी मात्र ठिकाणी केली. इथे मात्र फुलटाच चेंडू इनसाइड आउट केला जातो लॉंग ऑफच्या दिशेने. पुन्हा एकदा आपण पाहतो विद्यानांच्या हातामध्ये चेंडू जातो या संत फेकी पाहायला मिळाली आणि त्या संत फेकीच्या जोरावर मात्र ठिकाणी फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. एकेरी दुहेरी धावेने या ठिकाणी विनोद सर आपण पाहिलं तर काही सिद्ध होणार नाही कारण प्रत्येक चेंडूवर मात्र ठिकाणी मोठा फटका खेळावा लागेल आणि मोठे फटके जर खेळायचे असतील तर इथे मात्र जो आपला टॅलेंट आहे जो अनुभव आहे तो मात्र पूर्ण या ठिकाणी मात्र झोकावा लागेल. या दोन्ही फलंदाजांना अनिकेत आणि सचिन हे 2 युवा खेळाडू आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत आणि याच जोडीवर आता मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल कबीर 11 खानिवली संघाची. गोलंदाज पुन्हा एकदा विवेक. हा चेंडू अतिशय गतिमान होता, पायात होता, ऑन साईडला चेंडू वळवत आहेत. फायनलच्या दिशेने चेंडू जातोय, 2 धावा पूर्ण करतायत. अजूनही 58 धावा करायच्या आहेत त्या देखील 9 चेंडूमध्ये आणि विजयापासून कुठेतरी दूर जाताना तुम्ही पाहतायत हा संघ तो म्हणजे सरस्वती खालिंग अप्रतिम कामगिरी करतोय. कबीर 11 खानिवली संघ शेखर दळवीची भूमिका फार महत्त्वाची होती. मात्र शेखर बाद झाल्यानंतर इथे सरस्वती खालिंग या संघाने जबरदस्त कमबॅक केला. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. आता मात्र औपचारिकता या ठिकाणी म्हणावी लागेल कारण लक्ष्यापासून खूप दूर झालेले आहेत. हरकत नाही, शेखर दळवी मागील काही स्पर्धांपासून त्यांचा परफॉर्मन्स त्यांच्या लौकिकाला साजेसा राहिला नाही. क्रिकेटमध्ये बॅट पॅच प्रत्येकाला येतोय. सचिन तेंडुलकर 2006 मध्ये फक्त वर्षभरामध्ये एकच अर्धशतक होतं. बॅट पॅच प्रत्येकजण पाहतो. ज्या प्रकारे आयुष्यामध्ये
आपण पाहतो चढ उतार येत असतात, सुख दुःख येत असतात. तसेच क्रिकेटच्या मैदानामध्ये देखील तुम्हाला बॅट पॅच पाहायला मिळतात. अशा अनेक खेळाडू आहेत, मुथय्या मुरलीधरन असेल, शेन वॉर्न असेल, ग्लेन मॅग्राथ असतील, प्रत्येकाने आपापल्या आयुष्यामध्ये बॅट पॅच. मात्र क्रिकेटमध्ये एक असा समुद्र आहे ज्याने कधीच ओव्हरटी पाहिली नाही, तो म्हणजे सर डॉन ब्रॅडमॅन. त्यांच्या कारकिर्दीमध्ये कधीच त्यांनी बॅट पॅच पाहिला नाही आणि अप्रतिम कामगिरी असताना 99.96च्या एव्हरेजने धावा केल्या. हा चेंडू ऑनसाईडला वळवत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील असेल, मिसफिल्ड झालाय आणि 2 धावा या दरम्यान येत आहेत. धावसंख्या धावफरकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 33-53 धावा 6 चेंडूमध्ये करायच्या आहेत. खूप मोठं लक्ष आहे. नक्कीच आपण या ठिकाणी म्हणू शकतो की सरस्वती स्पोर्ट खालिंग संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. कारण असा कुठलाही षटक नसेल की क्रिकेटच्या भागामध्ये रबर क्रिकेट किंवा टेनिस क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये एखाद्या गोलंदाजाने मात्र 53 धावा खर्च केल्या असतील. परंतु हार जीत नक्कीच या लीगमध्ये विनोद सर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी आहे की रन रेट हा सुद्धा एक खूपच महत्त्वाचा असेल प्रत्येक संघासाठी. कारण आपण या लीगच्या स्पर्धा पाहतोय आणि ज्यावेळी नक्कीच शेवटचा क्षण या ठिकाणी येईल त्यावेळी रन रेट हा सुद्धा खूपच महत्त्वाचा असेल. नक्कीच मागच्या सामन्यात बोरिवलीने फक्त 9 धावांनी सामना गमावला होता आणि अत्यंत चांगला रन रेट त्यांनी राखला आणि ते मात्र आपण पाहतोय कबीर खालील संघ 32 ही धावसंख्या त्यांची पाहायला मिळते 4 षटकांमध्ये. आता 54 धावा 53 धावा करायच्या. हा चेंडू पूल करतात गॅप मध्ये, चेंडू येतो कॉमेडी बॉक्सच्या दिशेने आणि पंचांचा इशारा येतोय 4 धावा. शिवबाची तलवार तळपली, महाराष्ट्र अस्मिता फडकली. शिवबाची तलवार तळपली, महाराष्ट्र अस्मिता फडकली. संतांच्या मृदवाणीने जीवन केले वैभवशाली. ऋषीमुनी अंथोर तपस्वी. तो धावसंख्या धावफलकावरती 37. अत्यंत चांगलं संगीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज याची आठवण करून देणारं हे गाणं तुम्ही ऐकलं. हा चेंडू ऑन साईडला खेळतायत. स्क्वेअरच्या दिशेने चेंडू गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. औपचारिकता जी शेष आहे ती पूर्ण केली जाणार. सरस्वती खालिंग संघ नक्कीच या ठिकाणी विजयी झालेला आहे. मात्र जी औपचारिकता ती पूर्ण केली जाणार आणि क्रिकेटमध्ये ही औपचारिकता तुम्हाला पूर्ण करावी लागते. नक्कीच पूर्णपणे विजयाच्या दिशेने पाडत जड या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि इथे मात्र कुठल्या प्रकारे मात्र चेंडूवर फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही आणि गोलंदाजने मात्र या ठिकाणी डावे इष्टी उद्ध्वस्त केली. फलंदाज बाद. नक्कीच आपण म्हणतो की एखाद्या वेळी आपण जर घराचा दरवाजा जर उघडं ठेवलं तर त्या घरामध्ये नेहमीच चोरी होत असते आणि या ठिकाणी मात्र फलंदाजाने 3 यष्ट्या मात्र खुल्या ठेवल्या आणि त्यानंतर पाहिलं आपण गोलंदाज हिरामनने मात्र डावे इष्टी उद्ध्वस्त केली. तर तो विजयाचा सुगंध आपण पाहतोय सरस्वती स्पोर्ट खाली संघाच्या नाकापर्यंत पूर्णपणे दरवलतोय. एकूण धावसंख्या आपण या ठिकाणी पाहिली तर 39 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कबीर 11 खानिवली संघ. असं वाटलं तर नक्कीच एक मोठा सामना पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कौल प्राप्त केला होता खानिवली संघाने, शस्त्रक्रिया स्वीकारलं होतं. परंतु गोलंदाजाने सुद्धा खूपच निराशजनक कामगिरी केली आणि त्यानंतर फलंदाजाने सुद्धा खूपच निराशजनक कामगिरी केली या सामन्यामध्ये. हिरामन पुन्हा ओव्हर विकेट नाही. ते मात्र ओव्हरपेच चेंडू लॉफ केला जातो. चेंडू हवेत आहे. डीप मिडविकेटला मात्र विवेक शेलारकडनं मात्र कुठल्या प्रकारची चूक करत नाही. जबरदस्त झेल. फलंदाज बाद. नक्कीच आता मात्र या ठिकाणी गोलंदाज विकेट हॅट्रिकवर असेल. ज्यावेळी विकेट हॅट्रिकची नक्कीच आठवण होते विनोद सर, नक्कीच मला आठवण होते की विश्व जगामध्ये असा एकमेव गोलंदाज आहे की त्यांनी नक्कीच आपल्या स्पेलमधील पहिल्याच षटकामध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. पाकिस्तानच्या अगेन्स्ट इरफान पठाणने जबरदस्त कामगिरी केली होती. आणि पाहूया या ठिकाणी पाहिलं तर हिरामन विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय का. चेंडू हवेत आहे.
परंतु क्षेत्ररक्षकापासून थोडासा चेंडू दूरवर सेफ लँडवर मात्र अदलतोय आणि नक्कीच त्या ठिकाणी पाहिले तर 2 धावा मात्र या ठिकाणी फलंदाजाने पूर्ण केल्या आणि इथे मात्र ओव्हरतोडच्या रूपाने तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली आणि अशा रीतीने आपण पाहतो या ठिकाणी 3 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते कबीर 11 खानिवली संघाची 6 बाद 42. शेवटचा चेंडू शिल्लक या डावातील एक पाऊल दूर विजयापासून सरस्वती स्पोर्ट खाली सरळ बॅटने ऑफ केला जातोय. चेंडू बायले तर थोडासा हवेमध्ये होता पण तो लॉंग ऑफ करणं जोपर्यंत क्षेत्ररक्षक उचलतोय चेंडूला फेकी करतोय. संधी आहे धावशीतची आणि नक्कीच पंचांचा बोट आकाशामध्ये पाहतोय आणि त्यानंतर आपण पाहतोय अजून एक गडी बाद होतोय. कबीर 11 खानिवली संघाचा या सामन्यावर विजयशी प्राप्त करतोय सरस्वती स्पोर्ट खालिंग संघ. अनेक अनेक अभिनंदन. तर दोन्ही संघांना विनंती असेल की आपण सेफ हँड करायचं आहे दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये, कारण नक्कीच PGPL मधून नक्कीच एक क्रिकेटला एक वलन लावण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न केला जातो या सर्व कबड्डीच्या माध्यमातून. नक्कीच आपण पाहिलं की एकतर्फा सामना या ठिकाणी पाहायला मिळाला कबीर 11 खानिवली विरुद्ध सरस्वती स्पोर्ट खालिंग या 2 संघामध्ये आणि नक्कीच या सामन्यातील हिरो ज्यांनी नक्कीच धावांचा पाऊस पाडला या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकावलं आणि त्या खेळाडूचं नाव आहे सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाचा शॉर्ट फॉकेट बडा धमाका करणारा खेळाडू विद्यानंद इज द मॅन ऑफ द मॅच. नक्कीच आपण या ठिकाणी पॉइंट्स टेबल पाहू शकता. ग्रुप ए मधील सरस्वती खालिंग संघ मात्र या ठिकाणी अव्वल स्थानावर जाताना एक सामना केला 2 पॉईंटच्या साईडने पाहतोय आपण. रन रेट सुद्धा एक जबरदस्त उंच शिखरावर पोहोचत असताना त्यानंतर धनेश फायटर कुकसे 11 संघ सुद्धा आपण पाहतोय 2 पॉईंटच्या साईडने दुसऱ्या क्रमांकावर पोहोचतोय. भोरगाव संघाने एक सामना केला नक्कीच आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये त्याने गमावलं. एकही पॉईंटचं मात्र त्या संघामध्ये नक्कीच या ठिकाणी मात्र उपलब्धी केली नाही आणि त्यानंतर पाहतोय कबीर 11 खानिवली संघाने नक्कीच एक सामना खेळला आणि त्यानंतर पाहतोय पहिल्या सामन्यामध्ये मात्र पराभूत होताना एक जबरदस्त या ठिकाणी मात्र थेट प्रेक्षक पण आपल्याला पाहायला मिळतोय GTCच्या माध्यमातून. त्यानंतर आपण पाहू शकता ग्रुप बी मध्ये अव्वल स्थानावर या ठिकाणी पोहोचतोय SK चॅलेंजर वाफाळे संघ. त्याने एक सामना खेळला 2 पॉईंटच्या साहाय्याने रन रेट मध्ये सुद्धा अतिशय जबरदस्त उंच भरारी घेत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. तर नक्कीच आपण या ठिकाणी सामनावर पुरस्कारासाठी जी सुंदर ट्रॉफी आहे त्या ठिकाणी आपण देत आहोत. ते आम्हाला लाभलेले आहे कुक्षेगावचे प्रसिद्ध उद्योजक ज्ञानेश्वर दुंदाराम पाटील यांच्या माध्यमातून. सन्माननीय युवराजजी पाटील आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ही सुंदर ट्रॉफीज आपण या ठिकाणी खेळाडूस परिधान करूया. जबरदस्त खेळी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 51 धावांची खेळी साकारली आणि सिंहाचा वाटा नक्कीच या ठिकाणी उचलला आणि आपल्या संघाला मात्र पुढच्या सामन्यामध्ये नक्कीचपणे प्रवेश निश्चित केला. वेल प्लेड विद्यार्थ्यांना तुला पुढील सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा आणि या